भैया. अरे सरक ना मागायचे लाईव्ह करायचं. मी पण लाईव्हच आहे. अरे हो बाबा मग मी जाऊ का आता. तू मोबाईल वर करतो भैया, मी चॅनल वर करू लागलो. आज काय करतो. सरक ना भैया. मित्रा सरक ना यार. मी या नाही अरे प्रेम नाही भेटत ना यार. एक तर ऑडिओ नाही, स्टेज केलं नाही तुम्ही. त्याला जागा दे. तू कोणत्या याच्यावर लाईव्ह करतोय. ऑफिशियल कोणाचं. मग त्यांना सांगू का मी जाऊ म्हणून, याला करू द्या म्हणून सांगू त्यांना. कमाल आहे यार तुझी. याला जबाबदार तुम्ही सर्वजण आहात. काय माणूस निवडून दिलाय वा. या माणसाचा एक खोक्या म्हणजे एक कार्यकर्ता जर अशा पद्धतीनं वागत असेल, त्याचे पैसे, त्याचं राहणीमान, त्याचा हेलिकॉप्टरनं प्रवास, गाडीच्या बोनेटवर पैसे उधळणं, हातातल्या अंगठ्या, ब्रेसलेट. आता ते काय म्हणलं माहितीये का, सुरेश दादांना प्रतिक्रिया विचारणार म्हणला काय नाही म्हणला, त्या ढाकले पिता पुत्रानं म्हणला बाईकची छेड काढली. अरे लाज वाटली पाहिजे, आमदार म्हणून घेतो तू. अरे बाप आणि मुलगा, ऐका ऐका सांगताय का, बाप आणि मुलगा आणि विशेष म्हणजे माळकरी, बाप आणि मुलगा कशी काय महिलेची छेड काढू शकतो. बाप आणि मुलगा. अरे सुरेश तुझी अक्कल कुठं गेली. हा माणूस आहे ना, काय माणूस निवडून दिलाय हे मी तुम्हाला सांगतो. आता काही लोक म्हणले हाके सर काय नाही राव म्हणले, मोर मारले काय, हरण मारले तिने मोर मारले, काय केलं तिनं तेव्हा. असे पण नाही बरं का आपल्या. काय केलं तेव्हा तुम्हाला जबाबदारीने सांगतो. मी महाराष्ट्र लेवलला अनेक तालुक्यात अनेक भागात जातो. खर तर काळविटाची शिकार करणं काय आता असते त्या सलमान खानला विचार. काळविटाची शिकार करणं. आणि आता या आमदाराला पण विचारा. काल मी बातमी वाचली, म्हणला मला बिष्णोई टोळीनं मला धमकी दिल्या. कळलं का. काळवीट मारल्यावर काय असतंय, धमकीची बातमी झाली. परत आता हा जो खोक्या भोसले आहे, खोक्या, अरे आदिवासी समाजातलं पार देत. आता नक्की कोणाचं माहित नाही बरं का. तिथं पण तेवढं बंद. ते कोण म्हणतंय भटक्या विमुक्ता म्हणलाय, कोण म्हणतंय आदिवासी म्हणलाय. बिचारा त्याची मला क्यू करावी शकते. बिचारा म्हणतोय बरं का, परत अजून याची बातमी बदल. बिचारा यासाठी म्हणतोय, आजही आदिवासी समाजातली माणसं, भटक्या विमुक्त जाती जमातीमधली माणसं पारातनं बाहेर निघत नाहीत. अरे कुठलीही व्यवस्था आजही त्यांना घर करून राहू देत नाही. अरे बघ हा खोक्या भोसले, आजपर्यंत आम्हाला गुन्हेगार जाती जमाती म्हटलं जातं. अरे सुरेश दास, तुमच्या अनेक पिढ्यांनी आजपर्यंत आमचा बेरड रामोशी असू द्या, आमचा पारधी असू द्या, आजपर्यंत तुम्ही आमचा वापर करून घेतला. वापर. सुरेश दासाने काय खोक्या निवडलाय, खोक्या भोसले. तुमच्या आमच्यातलं दुसरं पोरगं नाही सापडलं, त्याला खोक्यात सापडला. या सुरेश दासांना मला विचारायचं आहे आणि मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे. भाजपची पण काही मंडळी इथं उपस्थित आहेत. मला आष्टी पाठवतो शिरूरमध्ये नक्की कुठल्या पक्षाचा आमदार निवडून आलाय आणि कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता कुणाला मतदान करतोय आणि कोण कुणाच्या बाजूला, कुणाची युती आहे हे तर मला आजपर्यंत कळलेलं. आजबे काकाचं म्हणणं वेगळं आहे आणि आमच्या दोंडे साहेबांचं म्हणणं वेगळं आहे. ताईंना तर ताईवर वेगळेच आरोप केले या आमदारानं. अरे या आमदाराच्या बुद्धीची क्यू करावीशी वाटते. निवडणूक जिंकल्यावर स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यावर टीका करतो. ज्यांनी याच्यासाठी सभा घेतली आणि दोन सभा दिल्या बरोबर का, आणि म्हणला गमजा पडला, म्हणला गमजा पडला. आता तू पुढच्या निवडणुकीला उभं राहशील नाही ना. अरे असल्या माणसाला निवडून देण्यापेक्षा आता मगाशी पोलीस अधिकाऱ्यावर कोण आमचे गुप्ते बंधू त्यांनी टीका केली. खरं तर पोलीस डिपार्टमेंटचा आपण आदर करणारी माणसं, कायदा पाळणारी माणसं, लॉ अँड ज्युडिशरी फॉलो करणारी माणसं आहोत. मेहबूब शेख साहेब बरोबर आहे का, आपण मानणारी माणसं आहोत यांना. पण त्याच पोलीस स्टेशन मध्ये हा खोक्या भोसले दारू पीत बसला होता आणि आमचे कोणतरी सरपंच आहेत नवनाथ ढाकणे, पोलीस स्टेशन मध्ये पार्टी करतो. हा पोलीस स्टेशन मध्ये पार्टी करतो. खोक्या भोसले हा हिमनगाचं टोक आहे. काय म्हणतोय ध्यान देऊन ऐका. हिमनगाचं टोक आहे. 100 कार्यकर्त्यापैकी एक कार्यकर्ता म्हणजे खोक्या भोसले. मी खरं तर आज येणार नव्हतो, पण
story.com म्हणून एक चॅनल आहे, त्या चॅनलवर एक सगळी स्टोरी वाचली. ती स्टोरी वाचता वाचता हिंदी चॅनल NDTVला त्या खोक्या भोसलेची स्टोरी चालू. आला म्हणलं हे काहीतरी लय वेगळं दिसतंय, शाळेला गेलं पाहिजे. आता खोक्या भोसले राहिला बाजूला. आता पोलीस अधिकाऱ्यांना वाईट वाटलं मी बोललेलं. कोणतरी एक पोलीस अधिकारी आहे बघा, त्या पोलीस आहे, पोलीस प्रफुल्ल नाही, उद्धव गडकर म्हणून आहे, उद्धव गडकर बरोबर का? बघा उद्धव गडकर म्हणून आहे, त्याचा आत्ताची कालची स्टोरी नाही सांगत, याच्या अगोदरची स्टोरी सांगत. 2018 साली या माणसानं एका महिलेवर बलात्कार केला होता. किती साली? 2018 साली. ऐका पुढे स्टोरी नीट ऐका. 2018 साली बलात्कार केला होता. त्याला सह आरोपी होता प्रफुल्ल सहस्रबुद्धे. आणि हा प्रफुल्ल सहस्रबुद्धे कोण आहे? तर गोक्याचा पीए. आता हा गडकर नावाचा पोलीस वसुली एजंट कुणाचा आहे? सुरेश धसांचा. मग 2018 साली त्याचं परत डिपार्टमेंटला घेणं, परत नोकरीमध्ये आणणं, हे काम कोणी केलं? सुरेश धसाने. आता ते म्हणाल बरं का, लय राव कलाकार आहे. आता तमाशा विमाशात होतं काय रे? पुन्हा संध्याकाळी 6च्या पुढे मला वाटतंय त्याच्या भाषण करण्याची स्टाईल पण बदलते. काय करते आता मला माहिती नाही. मला माहिती नाही तर सुरेश धस. मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे, या महाराष्ट्रामध्ये तुम्ही मुख्यमंत्री झालेले आहात. अरे काम गड्याच्या आम्ही माणसाने आम्ही तुमच्याकडे बघून आम्ही तुम्हाला मतदान दिलंय. आष्टी पाटोदा शिरूर मधल्या सुद्धा आमच्या माणसांनी तुम्हाला मतदान दिलंय. या माणसाकडे बघून नाही. म्हातारी कोताऱ्या माणसांना प्रश्न विचारला, घरातल्या पोरांनी काहीतरी वेगळं वाटलं सांगितलं तर बाया म्हणल्या नाही, पंकुताई काल आल्या होत्या आणि त्यांनी कमळाला मतदान करायला सांगितलं. मुख्यमंत्री महोदय या बोक्याला बघून मतदान नाही दिलं, मतदान कमळाला बघून. कारण गोपीनाथ मुंडेंनी इथं राजकारणावर बोलायला लागलाय. धोंडे साहेब विधानसभेला आलो नव्हतो बरं का. तरी या भागदरानं निवडणूक जिंकल्यानंतर त्या विजयी सभेत माझं नाव घेतलं. लोकसभा हाके मला धनगर समाजानं मतदान दिलंय. असला माणूस निवडून द्यायचा असतोय. हाच पुन्हा तिकडे गेला आणि पहिल्या दिवसापासून सांगतोय स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्यारानं शिक्षा झाली पाहिजे. आणि कोण त्याचा आई वडील आरोपीचा भाऊ बहीण सुद्धा अशा कृत्याचं कोणी समर्थन करणार नाही. आणि त्यांचं समर्थन करायला एवढी आमची वैचारिक दिवाळखोरी नाही निघाली. पण हा गडी काय म्हणला, रोस्टर काढा मला, रोस्टर. ही दमनिया बाई एक आली कुठून असू द्या, सिलेक्टिव्ह प्रकरणात काम करतात. त्यांना नवरी होत नाही. त्यांना कैलास बोराडे नाही दिसणार. त्यांना नवबौद्ध तरुण भोर तालुक्यातला पुणे जिल्ह्यातला विक्रम गायकवाड जो UPSCची मेन्स परीक्षा देणार होता, त्याच्या गुप्तांगावरती 22 वार करून त्याची हत्या केली. आणि तो विक्रम गायकवाड दमनियाला दिसणार नाही, विरोधी पक्षनेत्यांना दिसणार नाही, मुख्यमंत्र्यांना दिसणार नाही. जिथं पॉलिटिकल मायलेज, जिथं कुणाचं तरी चिरवायची कायद्याचं काम करू द्या ना. त्याची इन्व्हॉल्वमेंट आहे, जो FIR मध्ये येतो त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे ना. आम्ही नाही म्हणत नाही. आम्ही कायद्याच्या पुढे, आम्ही ज्युडिशरी न्याय व्यवस्था पोलीस प्रशासनाच्या पुढे जाणारी माणसं नाही. पण आम्हाला सुद्धा जातीवादी ठरवलं. आज इथं सगळी माणसं आलेली आहेत. आज माझं तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो. मी मगाशी तुम्हाला काय म्हटलं की खोक्या भोसले हा हिमनगाचं टोक आहे सुरेश धसांचं. काल परवा आणखीन एक गोष्ट आम्हाला कळाली. ती गोष्ट अशी आहे की एक मुलगा आहे, त्याचं काय नाव आहे बघा, सूरज कातकडे. सूरज कातकडे. आणि सूरज कातकडे गायब आहे. त्या बिचाऱ्याच्या बाबतीमध्ये काय कमी जास्त झालेलं नसावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. गुन्हेगार असला तरी त्याला मी एक सांगतो, तू जिथं असशील तिथून पुढे ये, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. हा खोक्या बसले आणि तुला काहीही करणार नाही. आणि मग आता प्रश्न उरतो की पोलीस डिपार्टमेंटनं त्याची FIR नोंद करून घेतली नाही. अरे मिसिंग आहे, गायब आहे, तो गेलाय का राहिलाय, कोण आहे आरोपी, काय झाले नक्की. मी मगापासून सांगतोय हिमनगाचं टोक
माननीय मुख्यमंत्री महोदय, हाच माणूस एका मंत्रिपदावर होता महाराष्ट्राच्या. भारतीय जनता पार्टीची आयडिओलॉजी काय? प्रभू रामचंद्र महादेव. अरे किती मोठा कुंभमेळा तिकडे भरला, किती पैसे खर्च केले भाजपनं. अरे त्या सुरेश धसानं शंभू महादेवाला सोडलं नाही, त्याचा उतारा गायब केलाय. प्रभू रामचंद्राच्या ट्रस्टची जमीन मी नाही, मला कोर्टात अजून काय होतं काय होतं हे महाराष्ट्राला माहिती आहे. अनेक बँका बुडवलेल्या आहेत. आता म्हणाल हे राजकीय बोलायला आलं, सुरेश धसावर बोलायला आलोय बोलायला, आता काय करणार? कारण लोकांना गांभीर्य कळलं पाहिजे ना. डोक्यामध्ये काय झालं, खराड मारलंय, माणसं मारलं. अरे पण आमचा वन विभाग, अजून वन विभागाने एफआयआर दाखल केली वन विभाग, बरोबर आहे का? अरे वन विभाग, अरे मेंढपाळांच्या मेंढराची 2-4 मेंढर जरी त्या वन विभागात गेले ना तर तुकडं सोडून काढतात हे वन विभागाची माणसं. काय झालं तर मेंढर चढायला गेली आतमध्ये म्हणून आणि हरणं मारली जात आहे आणि त्याला प्रतिकार करणारे आमचे धाकटे पिता पुत्र तिथं गेले. तर हा सुरेश धस नावाचा भामटा माणूस हा कुणाचाच नाही. हा सुरेश धस कुणाचाच नाही. उद्या कुणाची मेहबूब साहेब तुमची सत्ता येऊ द्या, सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या पाठीमागे तुमच्या पक्षात प्रवेश करायला काय गेलं नाही. रगेल बघायचं, रगेल हरणार खाऊन. अरे काय काय येणार तुमच्याकडे? अहो आम्हाला माहितीये. बोल मग मी काय म्हणतोय, मी कुठल्याच पक्षाला इथं काही कुणाचंही समर्थन करत नाही. मुख्यमंत्री महोदय, हा सुरेश धस नावाचा माणूस तुमच्या गळ्यातला हाडूक बनलेला असेल. हाडूक या महाराष्ट्रामध्ये सुरेश धस. अरे किती बँका, मला एका बँकेच्या एका माणसानं सांगितलं सुरेश धस मंत्री झाला. आता याची चौकशी व्हावी बरं का, परत माझ्यावर आरोप होईल. तो बँकेचा माणूस म्हणला पहिल्यांदा मंत्री झाला, माझ्याबरोबर बंडच्या फुटला आणून ठेवली म्हणला आणि मला सांभाळून घ्या म्हणला, पैसे आणले आणले आणले, आमचा विश्वास निर्माण केला म्हणला, परत एकदा पैसे पाठवा म्हणला. मग त्या बँकेने त्याला पैसे पाठवले आणि पुन्हा त्या बँकेच्या त्या माणसाला म्हणला तुझे पैसे आलेच नाही. त्या माणसानं उद्या आयुष्यामध्ये जेवढे पैसे बघितले नव्हते तो देऊ शकत नव्हता. त्या आता याची पण चौकशी झाली पाहिजे बरं का. नाही तर परत म्हणाल मला काही निवडणुकीला इथं उभं राहायचं नाही. मी खूप लांबून आलो इकडं. पण महाराष्ट्रामध्ये असे अनेक महानगर आहेत. मी एवढ्या मतानं निवडून आलो, हा केला किती आम्ही कार्यकर्ते आहोत चळवळीतले. आम्ही मेंढपाळाची पोरं आहोत. मला रणगुराने पत्र दिले, साऱ्या ज्या दिवशी जागे होतील ना तुझ्या खोपराची काकडं नाही ना काढली. जातीवर नाही बोलायला आलोय. याला सत्तेचा उन्माद आहे, माज आहे साऱ्यांना सत्तेचा उन्माद. मी निवडून आलो म्हणजे मी काही पण करायचं. मी निवडून आलो म्हणजे लोकांच्या गाव कुटातल्या देवस्थानच्या जमिनी लाटायच्या. आमच्या सांगली जिल्ह्यातलं एक प्रकरण आहे. आता त्या तिथं लोकांनी घरं बांधले गरिबांनी, कामावर कष्ट करून कर्ज काढून ठिकाणची म्हणून गाव आहे. आता परत इथं भाषण होईल, अजून माणसं खताळलेली आहे. आता एक पाडा वाचायचा म्हणलं ना, अरे एक पाडा वाचायचा म्हणलं ना, आज ती पाटोदा शिरूर मतदारसंघातल्या लोकांनी सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे. अशी माणसं ज्यांना कॅरेक्टर नाही. तुम्हाला माहिती आहे का खोक्या भोसले, ऐका मी काय सांगतोय, खोक्या भोसले आपल्या गावाकडे एक गाडग्याची उतरंड असती माहिती आहे का? गाडग्याची उतरण, त्या गाडग्याच्या उतरणीवर सगळ्यात खाली मोठा डेरा असतो, बरोबर आहे का? त्याच्यावर एक संक्रांत असते, त्याच्यापेक्षा लहान आकाराची संक्रांत असते, त्याच्यावर एक छोटस गाडगा असतं, काय लोटका असतं आणि त्याच्यावर एक एवढं छोटस बुंडुकलं असतं. एवढं बुंडुकलं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही. बुटकुलं, आमच्याकडे बुंडुकलं म्हणतात. ते बुटकुलं आहे ना, बुटकुलं, त्या बुटकुल्याचं तेवढं तोंडुकलं असतं. पण खाली काय असतो, डेरा भरलेला असतो. त्या ते बुटकुल्याचं काय ते बुंडुकल्याचं तोंड आहे ना, तो फक्त खोक्या बसले. अजून त्याच्या खालच्या गाडग्यात, त्याच्या खालच्या गाडग्यात, त्याच्या खालच्या गाडग्यात, त्याच्या खालच्या गाडग्यात काय आहे? सुरेशचं अकाउंट. छक्का आहे छक्का. अरे महाराष्ट्र, अरे जेने जवळकरांचा महाराष्ट्र, यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र, एन.डी. पाटलांचा महाराष्ट्र, भाई गणपतराव देशमुखांचा, प्रतापराव ढाकणेंचा, गोपीनाथराव मुंडे, काय नावं घेतो मी इथं? आता मला आता शब्द मराठी भाषेला या माणसाला दिला. आता
आकाची व्याप्ती पण सांगायला राव म्हणलं काय आका शब्द भारी पाडला म्हणलं या माणसावर आका जिथं जायचं का आका मग आता या खोट्या बसल्याच्या आकाच्या व्याप्तीमध्ये हा येईल का नाही ठीक आहे नाही? आणि मगाशी कोणीतरी सांगितलं 2.5 लाख रुपये होते फक्त आता एजंटाकडे 2.5 लाख असतील तर मग त्या खोक्याच्या बोक्याकडे किती पैसे गेले असतील याचा विचार तुम्ही आम्ही करायला पाहिजे काय म्हणलं मी लक्षात आलं 2.5 लाख ते फक्त एजंट गेले होते त्याचं 2% कमिशन होतं मला तुम्हाला एकच सांगायचंय मी कुठल्या माणसावर बोलायला आलो नाही त्या 2 माणसांना न्याय भेटला पाहिजे तिचा भेटला आणि प्रत्येक तालुक्यात परत आता आहे प्रत्येक तालुक्यात या गोष्टी आहेत पण या सगळ्यांच्या पाठीशी सत्तेमध्ये जाणारी माणसं आहे परत मी तात्विक लाईन देतो नाही तर परत तुम्ही म्हणाल लक्ष्मण हाके आला तर फक्त दसावर टीका करून गेलं पण धस नावाचा माणूस काल परवा एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमातली माणसं बघितली आयला म्हणलो काय माणूस लोकप्रिय आहे तर त्या माणसाचं अकाउंट ज्यावेळी आम्ही ऐकत आलो हा माणूस स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ज्यावेळी आपल्यातून निघून गेले त्यावेळी म्हणला आता मी ऊसतोड मजुरांचा नेता आहे मी आहे सांगोला तालुक्यातला म्हणला सभा घ्यावी लागते माझी पण एक मानदेशी ऊसतोड कामगार संघटना मी पारका पोरगा ऊसतोड्याचा पोरगा म्हणलं आपण मी या माणसासाठी काय तर करावं आम्ही तिकडे आवाज उठवत होतो हा 72 इकडं म्हणला आत्ता म्हणला गोपीनाथ मुंडेंची जागा मी घेणार आहे आणि मी आता ऊसतोड मजुरांचा नेता आहे म्हणला आणि माझी म्हणला तुमच्या भागात सभा अरे सभा लावली आम्ही काय बोलतो काय भाषण करतो पण हा माणूस प्रचंड बरबटलेला माणूस आहे आता त्या माणसावर बोलण्यापेक्षा या दोन्ही पितापुत्रांना न्याय मिळाला पाहिजे शासनानं याच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे आणि काल मगाशी तुम्हाला मी अर्ध प्रकरण सांगितलं उद्धव गडकर नावाचा पोलीस 2018 साली याने एका महिन्यावर बलात्कार केला होता त्याचा सह आरोपी प्रफुल्ल सहस्रबुद्धे होता त्यांना त्यावेळी सोडवलं म्हणून काल 8 मार्च जागतिक महिला दिन या महिला दिनाच्या दिवशी त्या पोलिसानं एका महिलेवरती बलात्कार केलाय या महाराष्ट्रातल्या मीडियाला माझं सांगणं आहे तो पोलीस हा सुरेश दसाचा एजंट आहे पैसे याची चौकशी झाली पाहिजे आकाची व्याप्ती थोडी मुख्यमंत्री महोदयांनी वाढवली पाहिजे निवडणुका जिंकायच्या आहेत ना अरे गावगाड्यातली आम्ही 18 पगड जातीतली माणसं गोरगरीब माणसं शेतकरी माणसं आम्ही तुम्हाला दिलं ना निवडून आमची लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणी आमच्या आहेत सगळ्या चांगल्या एसी मध्ये बसणाऱ्या लाडक्या बहिणी तुम्हाला कशाला मतदान देतील त्यामुळं राजकारण सत्तेचं राजकारण करण्यापेक्षा निवडणूक जिंकणाऱ्याचं राजकारण करण्यापेक्षा माणसांची भावना काय आहे माणसांच्या मनामध्ये काय आहे हे समजून घेतलं पाहिजे मुख्यमंत्री महोदयाने आणि या सुरेश धसावरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या खोक्या बसलेला अटक झाली पाहिजे काय झाली पाहिजे अटक झाली पाहिजे एक आणि थांबा मोठ्या खोक्या भोसले अटक झाला की दुसरा माणूस आत येईल तिसरा माणूस आत येईल मग या खोक्याचा आकार कोण त्याची व्याप्ती हळू वाढेल आणि मग बुट्ट्या गायकवाडचं मेलेलं मड खोदून वरती येईल पण मुख्यमंत्री महोदय तुमच्या गृह विभागानं मात्र आपल्या राजधर्माला जागलं पाहिजे हा सुरेश घरी गेला वाटून आणि आत्ती पाटोदा शिरूर मधल्या मतदारसंघातल्या माणसांना सांगणं आहे अरे माणसं सुशिक्षित आहेत माणसं प्रश्नावर काम करणारी आहेत अनेक पिढ्या रात्रंदिवस लोकांसाठी काम करणारी चारित्र्यवान माणसं आहेत या अशा माणसांना हर हुन्नरी तरुणाला ज्याचा अनुभव जास्त आहे अशा माणसाला तुम्ही पुढे घ्या त्याला मतदान करा आणि आपली बॅग कुठंतरी तिकडे जाऊ द्या लांब जाऊ द्या खूप काही बोलता येण्यासारखं होऊन झाले मला थोडं इकडे यायला वेळ झाला त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो खूप काही बोलता येण्यासारखं आहे पण मोर्चाचं आणि सर्व संकेत पाळून अगदी लिमिटेड शब्दामध्ये मी तुमच्यासमोर मनोगत व्यक्त केलेलं आहे पण याच्यापेक्षा तीव्र शब्दामध्ये मी तर मराठीचा प्राध्यापक आहे सुरेश धसापेक्षा वन्यजीव संरक्षण कायदा काय सामान्य माणसाला वन्यजीव करतोय सांगतो वन्यजीव तर आहेत वन्यजीव आहेत
पण सुरेश या गाडग्याच्या गाडग्यात जेवढी प्रकार असलेले आहेत ती सगळी निर्णय वाचून राहणार नाही एवढा मी तुमच्या समोर आशावाद व्यक्त करतो आणि पोलीस डिपार्टमेंटला सांगतो की त्या खोट्या गोष्टीला लवकरात लवकर अटक करा नाहीतर मी ज्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा अधिकारी असतील त्यांनी निवेदन घेण्यासाठी इकडे यावं अधिकारी सरकार चौदा दिवसापासून या ठिकाणी या संपूर्ण नियोजनात असणारे निवेदन देतात करावास विनंती करतो निवेदन कुठे ते थांबावं निवेदन नंतर ते आता नाही